नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्मॅडी चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही CP मुंबईचं जे ग्राउंड आहे ते दिलेलं आहे आणि भरपूर दिवसापासून तुम्ही ग्राउंडच्या कट ऑफची वाट बघत आहात आणि मित्रांनो अजूनपर्यंत त्याची गुणवत्ता यादीसुद्धा आलेली नाही आहे. त्यामुळे भरपूर विद्यार्थी हे प्रत्येक वेळा वेबसाईट चेक करत आहेत आणि त्यांचा रिझल्ट लागला आहे का असं सुद्धा ते चेक करत आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो आता CP मुंबईने एक GR प्रसिद्ध केलेला आहे. तो GR काय आहे आणि त्यामध्ये काय सांगितलेलं आहे याची संपूर्ण माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आपल्यासमोर हा GR आहे जो की मित्रांनो बृहन्मुंबई या ठिकाणचा आहे. तर मित्रांनो यामध्ये मुंबई पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृद्ध, त्यानंतर कारागृह पोलीस शिपाई. तर मित्रांनो या सर्वांची लेखी घेण्याबाबत यांनी हा GR प्रसिद्ध केलेला आहे. तुम्ही बघू शकता की अजूनसुद्धा गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही आहे आणि फिजिकलचा जो कोटा आहे तो सुद्धा लागलेला नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो यांनी GR प्रसिद्ध केला आहे तो सुद्धा लेखी संबंधी. तर GRमध्ये संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून सविनय सादर करण्याबाबत येते की मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई मित्रांनो पोलीस शिपाईची 2572 इतकी पदे होते मुंबईची. त्यानंतर पोलीस शिपाई चालकची होती 917, पोलीस शिपाई वाद्यवृंदाची होती 24 आणि कारागृहाची होती 717. अशी एकूण मित्रांनो 4230 पदांकरता ही भरती प्रक्रिया सुरू होती. याबाबत मित्रांनो शारीरिक पडताळणी प्रक्रिया सुरू असून नमूद प्रक्रियेच्या अनुषंगाने पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आठवड्यातील शनिवार किंवा रविवार या दिवशी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. तर मित्रांनो जी भरती प्रक्रिया आहे ती अजूनसुद्धा सुरू आहेत आणि त्याची जी मित्रांनो जी लेखी आहे ती ऑक्टोबर महिन्याच्या पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा आठवड्यात घेण्याचे यांनी हे प्रस्तावित केलेले आहे. तर मित्रांनो आठवड्याचे शनिवार किंवा रविवार या दिवशी ते काय आता लेखी घेणार आहे असं त्यांनी प्रस्तावित केलेलं आहे. परंतु अजूनसुद्धा त्यांनी कट ऑफबद्दल या GRमध्ये सुद्धा सांगितलेलं नाही आहे. त्यानंतर मित्रांनो सदर लेखी परीक्षेत उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेता शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांच्या इमारतीमध्ये वर्ग पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध होणे आवश्यक असल्याने परिमंडळाने 5000 ते 7000 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रात लेखी परीक्षेसाठी शाळा, विद्यालय, महाविद्यालयांना उपलब्धतेबाबत आढावा घेण्याबाबत यावा. तर मित्रांनो 5 ते 7000 उमेदवारांची लेखी परीक्षा ही घेण्यात येणार आहे. मित्रांनो तुम्ही अर्ज बघू शकता 4230 इतक्या पदांसाठी मित्रांनो ही भरती प्रक्रिया झालेली आहे. तर मित्रांनो यामध्ये त्यांनी फिजिकलचा कट ऑफ लावलेला नाही आहे. फिजिकलचा कट ऑफ लागल्यानंतर मित्रांनो जे विद्यार्थी असतील त्यांचीही लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे की फक्त 5000 ते 7000 उमेदवारांची लेखी परीक्षा ही घेण्यात येणार आहे. तर मित्रांनो असं असू शकतं की एका आठवड्यामध्ये किंवा एका दिवसामध्ये 5000 ते 7000 इतक्या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रिया होऊ शकते, म्हणजेच लेखीची प्रक्रिया होऊ शकते. नाही तर मित्रांनो हे काय करणार आहेत की यामध्ये जे सेंटर वाईज आहे म्हणजे एखादी शाळा असेल, एका शाळेमध्ये 5000 ते 7000 इतके विद्यार्थी असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या शाळेमध्ये 5000 ते 7000 इतके विद्यार्थी असणार आहे. तर मित्रांनो केंद्रानुसार तुम्हाला तुमचा ॲड्रेस तिथे मिळणार आहे आणि त्या केंद्रावरती तुम्हाला परीक्षा देण्यासाठी जावं लागणार आहे. तर मित्रांनो सदरबाबत माहिती करता माननीय पोलीस आयुक्त यांचे प्राप्तपत्र अवलोकनार्थ व पुढील योग्य कार्यवाहीकरता सोबत जोडण्यात आले असून नमूद पत्रवार मान्य अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग यांच्या हस्ताक्षरावरील लेखी आदेश अनुषंगाने कार्यवाही करून नमूद पत्रातील मुद्दे विचारात घेऊन परिपूर्ण तपासणी करण्यात मान्य पोलीस आयुक्त त्यांच्या शिफारशीसह दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत कार्यालयात सादर करावा. तर मित्रांनो हा जो अहवाल आहे हा मित्रांनो लेखी परीक्षा घेण्यासंबंधीचा आहे आणि त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही असे सेंटर शोधा ज्यामध्ये 5000 ते 7000 विद्यार्थी बसू शकतात, म्हणजे ते त्या लेखीसाठी कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही असे केंद्र त्यांना शोधावे लागणार आहे. त्यासाठी हा GR त्यांनी काढलेला आहे आणि त्याचा जो अहवाल आहे तो 20 तारखेपर्यंत त्यांनी सादर करण्यास सांगितलेला आहे. तर मित्रांनो तुम्ही समजू शकता की आता लेखीसाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमची तयारी चांगली ठेवायची आहे. तुम्हाला जर ग्राउंडमध्ये चांगले मार्क्स असतील तर 100% तुम्ही प्रयत्न करू शकतात. यामध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारची तुम्हाला लापरवाही करायची नाही. अभ्यास तुम्हाला सुरू ठेवायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं आहे.